कलावती आई यांचा साधनाभ्यास। सायंकाळी सोमवारची पूजा संपल्यावर महाराज पुन्हा माताजींकडे आले आणि यापुढे मी लवकरच समाधी घेणार आहे, तोवर तू इकडे राहा। आत्मानंद जरी लाभला तरी तो अंगात चांगला मुरला पाहिजे करिता पुढे 6 महिने एकांतात राहून साधनाभ्यास कर। त्यानंतर 12 वर्षेपर्यंत हरिनाम व विश्वप्रेम प्रसारार्थ गावोगावी प्रयाण कर। मी सदा सर्व काळ तुझ्या पाशीच आहे, कसलीही भीती बाळगू नकोस। 12 वर्षानंतर तू बेळगावला जाऊन अनघोळ येथे स्थायिक हो, म्हणजे साधू मास्तरांना मी दिलेले वचन पूर्ण केल्यासारखे होईल। तेथे फार मागासलेले लोक आहेत, तेव्हा त्यांना युक्ती प्रयुक्तीने बोध करून त्यांच्या ठिकाणी हरिप्रेम उत्पन्न होईल असे कर। जनता जनार्दनाच्या सेवेत निमग्न होऊन दासपणाचे सुखसोहाळे भोगीत राहा असे माताजींना सांगितले। त्यावर तेथून ते शयनगृहाकडे जाते झाले। महाराजांनी अशा प्रकारे बहुरंगी जन सुधारण्याच्या आपल्या प्रचंड कार्याचे सूत्र माताजींच्या हातात दिले आणि पुढे 3ऱ्या सोमवारी म्हणजे श्रावण वद्य प्रतिपदेला पहाटे 4 वाजता आपले अवतार कार्य संपविले। महाराज हयात असताना त्यांच्या सहवासासाठी आणि सेवेसाठी लांब लांबची माणसे 4-6 महिने तेथील धर्मशाळेत बिऱ्हाड करून राहत असत, पण त्यांनी समाधी घेतल्यानंतर समाधीची सेवा करणारी काही ठराविक मंडळीच तेथे राहू लागली। त्यात बहुत करून पुरुष मंडळींचाच अधिक भरणा होता। त्यामुळे माताजींनी साधनाभ्यासासाठी त्याच गावात बोगार गल्लीतील एका जैनाच्या वाड्यातील परसात एक खोली पसंत केली। ती जागा म्हणजे पाहिले तर एकांत, पाहिले तर लोकात अशा स्वरूपाची होती। तिची लांबी 6 फूट व रुंदी 5 फूट असून भाडे फक्त 4 आणे होते। ती लाकडे ठेवायची खोली असल्याने त्याला एकही खिडकी नव्हती। प्रत्येक पत्र्याला जी 10-20 भोके होती, त्यातून खोलीत जो काही प्रकाश पडे तेवढीच उजेडाची सोय। ते दिवस पावसाळ्याच्या अखेरीचे व उन्हाळ्याच्या सुरुवातीचे असल्यामुळे पावसाचे पाणी गळून किंवा उन्हाने पत्रे तापून त्यापासून माताजींना त्रास झाला नाही, तो होऊ नये म्हणूनच की काय सद्गुरूंनी त्यांच्या साधनाभ्यासासाठी अशा समयाची जुळवणी करून दिली होती असे वाटते। त्यावेळी माताजींच्या जवळचे सामान म्हणजे पाणी साठावयास एक रिकामी रॉकेलचा डबा, तांब्याच्या ऐवजी एक टंबलर, भात शिजविण्यासाठी एक ॲल्युमिनियमचे भांडे, दुधासाठी एक मातीचा मोगा, रात्री उजेडासाठी एक कंदील, निजावयाला एक चटई, उशीला वीट व पांघरायला एक वाकळ इतकेच। माताजींना कारणा वाचून कोणाशी बोलणे आवडत नसल्यामुळे दररोज वाड्यातील माणसे उठण्यापूर्वीच त्या प्रातर्विधी, स्नान, पाणी भरणे इत्यादी आपली नित्याची कामे उरकून घेत असत। माताजी त्या ठिकाणी 6 महिने वास करून होत्या। त्या वाड्यात एकूण 4 बिऱ्हाडे राहत होती, पण कोणालाही त्यांच्या तेथील वास्तव्याचा मागमूस देखील लागला नाही। नाही म्हणायला 5वे भाडेकरू म्हणजे 60 वर्षाची एक म्हातारी, ती माताजींच्या खोली समोरील भागात एका तट्ट्याच्या खोलीत राहत होती। तिला तेवढीच त्यांची माहिती होती। काय बाळ, जेवलीस? अशा शब्दात ती माताजींची विचारपूस करी। त्यावेळेचा माताजींचा आहार म्हणजे 1 वाटी भरून दूध भात व 2 वाट्या पाणी, आणि ते देखील दिवसातून एकदाच। त्या रोज रात्री 10 वाजता निजून 2 वाजता उठत असत। त्यानंतर अंघोळ करून ध्यानास बसत आणि हेरवी सारा वेळ जप करण्यास घालवीत। साधनाभ्यासाचे 6 महिने संपले, पण महाशिवरात्र अजून पुष्कळशी पुढे असल्यामुळे माताजी त्याच खोलीत राहिल्या। त्या खोलीतील तट्ट्याच्या खोलीत जी म्हातारी राहत होती तिचे गुडघे सुजले होते। माताजींच्या जवळ काहीतरी विशेष आहे असे वाटल्यावरून म्हातारीने गुडघ्याबद्दल औषध विचारले। माताजींनी सांगितलेल्या उपायाने तिला बरे वाटले। ती भिक्षेवर उदरनिर्वाह करी। ती आपला अनुभव ज्याला त्याला सांगू लागली। ओम नमः शिवाय।